डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचं दिसून येतंय। सरकारही आपल्या जबाबदारीत कमी पडत असल्याचा आरोप करत मारेकऱ्यांना शोधण्यात अनिस पुढाकार घेणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी येत्या 20 जुलैपासून राज्यभर जवाब दो आंदोलनाचा इशारा दिलाय। वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अनिस स्वतः पुढाकार घेऊन या मारेकऱ्यांचा फोटो ठिकठिकाणी लावून आंदोलन करणार आहे। तसंच सीबीआयनं मारेकऱ्यांना शोधण्यासाठी 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारनं बक्षीस जाहीर केलं नाहीये। 1 लाख पोस्टर्स जे हे समीर सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघं आहेत आणि तुम्ही तुमच्यातले किती जणांनी यांचे फोटो बघितलेले आहेत? म्हणजे उद्या जर ते इथं येऊन बसले तरी पण आपल्याला कळणार नाही की ते दाभोळकरांचे मारेकरी आहेत। त्याच्यामुळं जे शासनाने लावणं आवश्यक होतं सगळ्या सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचे लावले जातात, हा एक प्रकारचा दहशतवादी हल्ला आहे। ज्यावेळेला विचार संपवण्यासाठी दहशत निर्माण केली जाते, तर आम्ही राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळी मिळून 1 लाख पोस्टर जी सीबीआयनी जाहीर केलेली आहे ती पोस्टर आम्ही राज्यभरामध्ये लावणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक स्थानिक लोकप्रतिनिधींना, तिथल्या आमदार खासदार यांना भेटून अनिसचे कार्यकर्ते याविषयी जाब विचारणार आहेत आणि त्यांनी हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडावा याच्यासाठी त्यांना विनंती करणार।